मराठी, ते धडक ते धडक। अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढ़ता चल, बढ़ता चल। दोस्ती दुनियेतील राजा माणूस, आमचे जीवाभावाचे मित्र आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक माननीय आकाश शेठ काटकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय उमेश शेठ काटकर, प्रोप्रायटर आर्यन उद्योग समूह भाग्यनगर, माननीय योगेश भैया अतकरे आणि माननीय वैभव भैया खंदारे, प्रोप्रायटर SK मोबाईल विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज। पाहूयात बातम्या सुपरफास्ट। ग्राहकांनो, आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही। आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे, तेही अगदी कमी खर्चात। मेकॅनिकल सर्व्हिस, जेन्युअल स्पेअर पार्ट, ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे, कॉम्प्युटर स्कॅनिंग, अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, दर्जेदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीजसाठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेसला भेट द्या। पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ, कराड रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाची आटपाडी तालुका ज्येष्ठ कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी तसेच आटपाडी शहर ज्येष्ठ युवक कार्यकारिणी निवड आटपाडी येथे कल्लेश्वर हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडली। त्यानुसार जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी जयवंत तात्यासो पाटील, सांगली जिल्हा महिला उपाध्यक्षा म्हणून सुजाता अरुण टिंगरे, आटपाडी तालुका अध्यक्षपदी उत्तम वसंत माने तर उपाध्यक्षपदी गोरख तातोबा देशमुख तसेच डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून डॉक्टर तुषार रावसो पवार तर लीगल सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट शहाजी राजाराम कदम तर विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून अश्विन कुमार विलास पाटील यांची निवड करण्यात आली। तसेच करगणी शहराध्यक्ष म्हणून महेश सुखदेव टकले यांची निवड झाली। तर राष्ट्रवादीचे आटपाडी शहराध्यक्ष नंदकुमार ज्ञानोबा नांगरे, युवकचे शहराध्यक्ष नागनाथ मच्छिंद्र देशमुख आणि महिला शहराध्यक्षा म्हणून पूजा प्रमोद गुरव यांची एकमताने निवड करण्यात आली। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विटा येथे श्री दत्त जयंती निमित्त भव्य श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। विटा शहरासह खानापूर तालुक्यातील पारे, रेणावी, बलवडी, भाळवणी, शेळकबाव, सोनकिरे, तोंडोली, खेराडे, नेवरी, गारळी, चितळी, लेंगरे, वासुंबे येथील 550 स्वामी भक्त पारायण वाचनासाठी आणि 24 तास अखंड नामजप, विनावादन, स्वामीचरित्र सारामृत प्रहरीसाठी 300 स्वामी सेवेकरी सहभागी झाले आहेत। कडेगाव तालुक्यातील नेरली गावच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत नेरली गावातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते मोहम्मद नबीभाई मुजावर घराण्यातील इलाही मुजावर यांच्या सौ मुमताज रमजान मुजावर यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली। त्यामुळे गावात आनंद व्यक्त होत आहे। डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत नेरली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम शिंदे सरकार आणि 9 सदस्य असे 10 पैकी 10 उमेदवार निवडून आले आणि एक हाती सत्ता आली। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख तसेच भाजप नेते पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी मातंग समाजाला मान देत प्रकाश भगवान कांबळे यांना उपसरपंच पदावर विराजमान केले। यानंतर उपसरपंच प्रकाश कांबळे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संग्रामभाऊ देशमुख आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
मुस्लिम समाजाला उपसरपंच पदाचा मान देण्यात आला असून त्यानुसार मुमताज रमजान मुजावर यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीनंतर सरपंच राजाराम शिंदे सरकार, ग्रामसेवक पांडुरंग पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित नूतन उपसरपंच यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। कडेगाव तालुका राष्ट्रवादी संघटकपदी कडेगावचे युवा नेते विशाल जाधव यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी जिल्हा परिषद गट नेते, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते विशाल जाधव यांना या निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी कडेगाव पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष DS देशमुख, तालुकाध्यक्ष जयदीप यादव, जिल्हा चिटणीस जगदीश महाडिक, तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, नगरसेवक संदीप काटकर, जिल्हा युवक सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रातील सरपंचांच्या नोंदणीकृत संघटनेची नुकतीच अहमदनगर येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली। या बैठकीत संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या। तालुक्यातील सरपंचांना संघटित करून तालुक्यात एक आदर्श निर्माण करण्यासाठी, सरपंचांच्या समस्या सोडवण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी कडेगाव तालुक्यातील उपाळे मायनीचे लोकनियुक्त सरपंच बापूसो भगवान माने यांची कडेगाव तालुका उपाध्यक्षपदी तर महिला तालुका अध्यक्षपदी शिरगावच्या लोकनियुक्त सरपंच सुषमा प्रदीप शेवाळे तसेच उपाध्यक्षपदी रायगावच्या लोकनियुक्त सरपंच अर्चना सुभाष खाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीचे पत्र सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा स्मृती दिन वांगी येथे संपन्न झाला। स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी वांगी येथील ग्रामस्थ आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने तळबीड येथून आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी नंदकुमार मोहिते यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कार्याबद्दल दिलेल्या माहिती दरम्यान अनेकांच्या अंगावर काटा आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, माजी सरपंच विजय होनमाने, बाबासो सूर्यवंशी, केशव मोहिते, दिलीपराव सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। गव्हर्नमेंट HUID 916 हॉलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स। विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून। नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा। पत्ता सराफ पेठ, विटा। संपर्क 9175 100007। जिओ मराठी, ते धडक ते धडक।